प्रत्येक साधकाची सुरक्षा फार महत्वाची असते. तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता त्यावेळेला कोणतीही अनैसर्गिक शक्ती आपल्या मागे येऊ शकते किंवा कोणाची नजर देखील आपल्याला लागू शकते किंवा इतर कोणत्याही घटना आपल्यासोबत होऊ शकतात. बाहेर गर्दीतून जाताना धक्काबुक्की होणं किंवा मारहाण होणं हे आता सहज झालेलं आहे. त्यामुळं लोकांपासून कशी रक्षा करायची हे आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. सर्वप्रथम आता इथे ह्या हातामध्ये जी वस्तू तुम्हाला या हातावर दिसत आहे ही आहे पिवळी मोहरी. ही पिवळी राय किंवा पिवळी मोहरी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आणि ह्या हातात जे तुम्हाला दिसतंय ते आहे काळे उडीद. हे काळे उडीद आणि ही पिवळी राय फार महत्वाची आहे. ह्या दोनही वस्तू तुम्हाला पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथून विकत घ्यायचे आहेत. साधारणतः 10 ते 15 रुपयांपर्यंत तुम्हाला राय आणि उडदाची पाकिटं मिळून जातील. आता ही पाकिटं घेतल्यानंतर काय करायचं तर त्यातले थोडी राय आणि थोडेसे उडीद आपल्याला एका कागदावर घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर सेज पत्ते जे असतात त्या सेजच्या पत्त्यांचा वापर करून, म्हणजे हे जे सेजचे पत्ते आहेत ह्या सेजच्या पत्त्यांचा वापर करून ह्याच्या धुरावर तुम्हाला ते धुपवायचे आहेत. हे धुपवल्यानंतर मग तुम्ही ते पुडी बांधून तुमच्या जवळ स्वतः सोबत रोज खिशामध्ये ठेवायचं. एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी घ्या. आपण एखादी वस्तू किंवा कोणाला आपण पेढे देतो त्यासाठी ती छोटीशी प्रसादासाठी पिशवी जी मिळते, सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद भरण्यासाठी जे आपण दुकानातून पिशवी छोटीशी आणतो, पाकिट आणतो प्लास्टिकचं, ते घ्या. त्याच्यामध्ये ही पिवळी राय आणि काळे उडीद धुपवलेले ह्यांची पुडी करा आणि ते सतत तुमच्या सोबत बाहेर बाळगायचं आहे. घरी आल्यानंतर ते पुन्हा काढून एका सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी कामावर जाताना किंवा नोकरीच्या ठिकाणी जाताना किंवा घरातून बाहेर जाताना तुमच्या सोबत ते खिशामध्ये ठेवावं. अशा पद्धतीनं तुम्ही जर केलात तर बाहेरच्या माणसांपासून तुम्हाला एक सुरक्षा कवच मिळून जाईल. त्या माणसांपासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जे तुम्हाला बोलण्यातून आजपर्यंत त्रास देत होते त्यांची वाचा देखील पूर्वीपेक्षा कमी होईल, त्यांची वाचा देखील गप्प होऊन जाईल. तर हा छोटासा उपाय तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा वाटला म्हणून तुमच्यापर्यंत मी हा उपाय घेऊन आलो. हा उपाय लवकरात लवकर करून बघा आणि आपल्याला गुण काय येतोय तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन. आता आज्ञा द्या. इति श्री गुरु दत्तात्रेय पर्णवस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.